2,47,00,000 महिला, या प्रत्येक महिलेच्या बँक खात्यात दर महिन्याला 1,500 रुपये जमा होत होते. घराचा खर्च चालवण्यासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी किंवा स्वतःच्या छोट्या मोठ्या गरजांसाठी या पैशांचा एक मोठा आधार अनेकींना वाटत होता. पण अचानक एका रात्रीत एक मोठा निर्णय होतो आणि तब्बल 80 लाख महिलांचे पैसे येणे कायमचे बंद होते. 80 लाख हा आकडा छोटा नाही. एखाद्या मोठ्या शहराची किंवा छोट्या राज्याची जेवढी लोकसंख्या असते तेवढ्या या महिला आहेत. एका झटक्यात त्यांना योजनेतून बाहेर काढलं गेलं. तुमच्या मनात नक्कीच प्रश्न आला असेल की असं अचानक काय घडलं? सरकारकडे या योजनेसाठी पैसे संपले की निवडणुका संपल्या म्हणून सरकारने हात आखडता घेतला की या 80 लाख महिलांनी खरंच काही मोठी चूक केली? सत्य या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरांपेक्षा खूप वेगळे, थोडे धक्कादायक आणि आपल्याला अंतर्मुख करण्याला लावणारे आहे. नमस्कार, मी सुनील आणि तुम्ही पाहताय या बोलूया. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातल्या जवळपास प्रत्येक घराचा, प्रत्येक कुटुंबाचा विषय बनला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. जुलै 2024 मध्ये जेव्हा ही योजना सुरू झाली तेव्हा तिचा उद्देश अतिशय स्पष्ट होता. समाजातल्या ज्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिला आहेत, ज्यांना खऱ्या अर्थाने पैशांची आणि आधाराची गरज आहे, त्यांना दर महिन्याला एक छोटी पण महत्त्वाची आर्थिक मदत मिळावी. सुरुवातीला सर्व काही अतिशय वेगात आणि सुरळीत होत असल्यासारखं वाटत होतं. सरकार अभिमानाने सांगत होतं की जवळपास 2.5 कोटी महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. पण आज आपण 2026 मध्ये उभे आहोत. एप्रिल महिन्याची 30 तारीख नुकतीच उलटून गेली आहे आणि चित्र पूर्णपणे बदललेलं आहे. आज घडीला लाभार्थी महिलांची संख्या 2.5 कोटींवरून थेट 1,66,00,000 येऊन थांबली आहे. याचा सरळ आणि स्पष्ट अर्थ असा आहे की जवळपास 1/3 महिला आता या योजनेच्या लाभार्थी राहिलेल्या नाहीत. हे का झालं आणि कसं झालं याच्या खोलात आपण गेलो तर आपल्याला आपल्याच व्यवस्थेचे आणि आपल्या समाजाचे काही वेगळे चेहरे पाहायला मिळतात. जेव्हा कोणतीही मोठी सरकारी योजना येते तेव्हा सुरुवातीला फक्त आकडे मोठे दिसतात. 2024 मध्ये निवडणुकांचा काळ होता. सरकारला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं होतं. प्रत्येक घरात या योजनेचा लाभ जावा अशी घाई होती. ज्यामुळे सुरुवातीला पडताळणी किंवा कागदपत्रांची कडक तपासणी थोडी बाजूला ठेवली गेली. ज्याने अर्ज केला त्याला लाभ दिला गेला. पण निवडणुका संपल्या आणि वास्तव समोर आलं. राज्याची तिजोरी आणि अर्थव्यवस्थेचे नियम कोणासाठीही थांबत नाहीत. तेव्हा सरकारने एक नियम अत्यंत कडक केला आणि तो नियम म्हणजे ई-KYC. ई-KYC म्हणजे तुमचं बँक खातं आणि तुमचा आधार क्रमांक याची डिजिटल पद्धतीने सांगड घालणं. सरकारने वारंवार मुदत वाढवून दिली. आधी डिसेंबर, मग मार्च आणि शेवटी 30 एप्रिल 2026 पर्यंत ही मुदत वाढवण्यात आली. पण ती मुदत आता संपली. सरकारने स्पष्ट केले की आता कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही आणि नवीन नोंदणीही होणार नाही. या एका ई-KYCच्या नियमामुळे आणि कागदपत्रांच्या कडक तपासणीमुळे 80 लाख लोक बाहेर गेले. तुम्हाला कदाचित वाटेल की हे फक्त एका तांत्रिक चुकीमुळे किंवा केवळ मुदत संपल्यामुळे झालं असेल, पण तसं नाही आहे. यातली गोम खूप वेगळी आणि गंभीर आहे. जेव्हा या 80 लाख लोकांची यादी आणि त्यांचे अर्ज बारकाईने तपासले गेले तेव्हा जे सत्य समोर आलं ते खरंच विचार करायला लावणार आहे. आपल्याकडे मोफत मिळणाऱ्या गोष्टींचा आणि सरकारी पैशांचा कसा गैरफायदा घेतला जातो याचं हे एक जिवंत उदाहरण आहे. या 80 लाख लोकांमध्ये फक्त अशा महिला नाहीत ज्यांना ई-KYC करता आलं नाही. यात असे अनेक लोक आहेत ज्यांनी अत्यंत जाणीवपूर्वक व्यवस्थेला फसवण्याचा प्रयत्न केला. तपासात काय आढळलं माहितीये? अनेक पुरुषांनी चक्क महिलांच्या नावाने खोटे अर्ज भरले, खोटे डिजिटल रेकॉर्ड तयार केले आणि दर महिन्याला 1,500 रुपये लाटले. हे ऐकायला विचित्र वाटतं, पण केवळ पैशांसाठी लिंगांची खोटी माहिती देण्यापर्यंत लोकांची मजल गेली. फक्त पुरुषच नाही तर या फसवणुकीत आणखी एक मोठा वर्ग सामील होता. चांगले पगार असणारे, नोकरीत असणारे आणि आर्थिकदृष्ट्या अतिशय सक्षम असणारे अनेक सरकारी कर्मचारी आणि अधिकारी सुद्धा या रांगेत उभे होते. ज्या कुटुंबाकडे स्वतःची 4 चाकी गाडी आहे, चांगले व्यवसाय आहेत, महिन्याला लाखो रुपये उत्पन्न आहे, घरात गडगंज पैसा आहे, अशा सधन कुटुंबातल्या महिलांनी ही खोटी माहिती देऊन या योजनेचे पैसे घेतले. हे पैसे कुणाचे होते? हे पैसे त्या गरीब महिलेचे होते जिच्या घरात कदाचित 2 वेळच्या जेवणाची भ्रांत आहे. पण ते गेले कुणाच्या खिशात? ज्यांचे आधीच पोटं भरलेली आहेत त्यांच्या खिशात. जेव्हा प्रशासनाने ही माहिती उघडकीस आणली तेव्हा अशा सर्वांचे पैसे तात्काळ आणि कायमस्वरूपी रोखण्यात आले.
काही अधिकाऱ्यांनी तर असंही म्हटलं की ज्यांनी खोटेपणा करून हे पैसे घेतले आहेत त्यांच्याकडून ते कायदेशीररित्या वसूल करण्याची ही तयारी सुरू आहे. या सगळ्याचा राज्याच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतो याचा जरा विचार करा. जर एका व्यक्तीला वर्षाला 18,000 रुपये मिळतात तर अशा 80 लाख अपात्र लोकांमुळे राज्याच्या तिजोरीतून दरवर्षी तब्बल 14,400 कोटी रुपये चुकीच्या जागी जात होते. 14,400 कोटी ही रक्कम इतकी प्रचंड मोठी आहे की यातून राज्यातले कित्येक रस्ते नव्याने बांधता आले असते, ग्रामीण भागातली रुग्णालये सुधारता आली असती आणि हजारो शाळांना चांगल्या सुविधा देता आल्या असत्या. एका अर्थाने हा जनतेच्याच कराचा पैसा होता जो खोट्या लोकांच्या घशात जात होता. म्हणूनच सरकारने उचललेले हे पाऊल कठोर वाटत असलं तरी ते गरजेचं होतं. याला योजनेचं अपयश म्हणता येणार नाही तर याला व्यवस्थेचं शुद्धीकरण म्हणावं लागेल. जो कचरा आणि जो खोटेपणा लाभार्थी यादीत साचला होता तो बाहेर काढला गेला. ज्यांनी खोटे उत्पन्नाचे दाखले दिले, चुकीचे रेशन कार्ड लावले किंवा ज्यांचे अधिवास प्रमाणपत्र बनावट होते त्या सर्वांना प्रशासनाने शोधून काढलं आणि कायमचं अपात्र ठरवलं. पण कोणत्याही नाण्याला दुसरी बाजू असतेच आणि या घटनेची दुसरी बाजू थोडी वेदनादायी आणि आपल्याला अस्वस्थ करणारी आहे. या 80 लाख लोकांमध्ये सगळेच काही फसवणूक करणारे किंवा खोटे नव्हते. यातील एक खूप मोठा वर्ग असा आहे जो खऱ्या अर्थाने गरीब आहे, जो या योजनेचा खरा आणि कायदेशीर हक्कदार आहे. पण तरीही त्यांना या योजनेतून वगळलं गेलं का? कारण त्यांच्याकडे डिजिटल साक्षरता नव्हती. खेड्यापाड्यात राहणाऱ्या एखाद्या अशिक्षित आजीला किंवा रोजंदारीवर जाणाऱ्या महिलेला KYC म्हणजे काय हे कसं समजणार? सायबर कॅफेमध्ये जाऊन फॉर्म भरणं, बँकेचा IFSC कोड बरोबर टाकणं, आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करणं या गोष्टी त्यांच्यासाठी एखाद्या मोठ्या संकटासारख्या होत्या. अनेकींचे फिंगरप्रिंट्स म्हणजेच बोटांचे ठसे शेतात काम करून घासले गेले होते, त्यामुळे मशीनने ते नाकारले. काहींचा आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर कधीच बंद पडला होता. काहींच्या बँकेच्या पासबुकवर आणि आधार कार्डवर नावात थोडासा बदल होता. मशीनला भावना नसतात, मशीनला फक्त डेटा समजतो. डेटा जुळला नाही की मशीनने अर्ज थेट रिजेक्ट केला. अशा अनेक छोट्या मोठ्या तांत्रिक कारणामुळे हजारो खऱ्या आणि गरजू महिलांचे अर्ज नामंजूर झाले. याला आपण काय म्हणणार? एका बाजूला तंत्रज्ञानाने चोर पकडले ही खूप चांगली गोष्ट घडली, पण दुसऱ्या बाजूला त्याच तंत्रज्ञानाने अडाणी आणि गरीब माणसाचा घासही हिरावून घेतला. या आपल्या आजच्या आधुनिक सिस्टीमची सर्वात मोठी शोकांतिका आहे. आपण सर्व काही अत्यंत वेगात डिजिटल करत आहोत, आपली गावं कॅशलेस होत आहेत, पण आपला सामान्य माणूस अजूनही पूर्णपणे डिजिटल झालेला नाही. तंत्रज्ञान आणि माणूस यांच्यातला हा दुवा कुठेतरी तुटलेला आहे. ही अडचण राज्य सरकारच्याही लक्षात आली. फक्त मशीनवर आणि अल्गोरिदमवर अवलंबून राहून आपल्या देशात कल्याणकारी योजना राबवता येणार नाहीत हे प्रशासनाला समजलं. कारण केवळ एका चुकीच्या बटनावर क्लिक झाल्यामुळे किंवा बँकेचा कोड चुकल्यामुळे एखाद्या खऱ्या लाभार्थी महिलेचे हक्काचे पैसे थांबवणे पूर्णपणे अन्यायकारक होते. म्हणूनच राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी यावर एक महत्त्वाचा आणि अत्यंत संवेदनशील निर्णय घेतला. त्यांनी फक्त ऑनलाईन प्रक्रियेवर अवलंबून न राहता ऑफलाईनचा म्हणजेच माणसाने माणसाची पडताळणी करण्याचा मार्ग खुला केला. यासाठी संपूर्ण राज्यभरात अंगणवाडी सेविकांची मदत घेतली जात आहे. म्हणजेच जर एखाद्या महिलेचं KYC केवळ एखाद्या तांत्रिक कारणामुळे पूर्ण झालं नसेल तर तिला योजनेतून कायमचं बाहेर न काढता अंगणवाडी सेविका स्वतः त्या महिलेच्या घरी जातील, तिची ओळख, तिचे अस्तित्व आणि तिची परिस्थिती त्या स्वतः डोळ्यांनी पाहून तपासून घेतील. या प्रक्रियेला फिजिकल व्हेरिफिकेशन असं म्हटलं गेलं आहे. जेव्हा निर्जीव तंत्रज्ञानाला माणसाच्या डोळ्यांची आणि संवेदनशीलतेची जोड मिळते तेव्हाच खऱ्या अर्थाने तळागाळातील माणसाला न्याय मिळतो हे यातून सिद्ध होतं. याशिवाय लोकांचा गोंधळ दूर करण्यासाठी 181 हा टोल फ्री क्रमांकही सुरू करण्यात आला आहे. ज्या महिलांना पोर्टल वापरता येत नाही, इंटरनेट समजत नाही, त्या या नंबरवर फोन करून आपली अडचण थेट अधिकाऱ्यांना सांगू शकतात. आता आपण या योजनेच्या भविष्याकडे आणि राज्याच्या अर्थकारणाकडे थोडं वळून पाहूया. नुकताच 2026-27 या आर्थिक वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प आला आहे. या संपूर्ण घटनेतून पुढे काय होणार याची स्पष्ट दिशा या अर्थसंकल्पातून मिळते. विधानसभा निवडणुकीच्या वेळी सत्ताधारी महायुतीने एक मोठा शब्द दिला होता की सत्तेत परत आल्यास आम्ही ही 1,500 रुपयांची रक्कम वाढवून 2,100 रुपये करू. अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री यांनी या योजनेसाठी मोठी आणि भरीव तरतूद करत असल्याचे स्पष्ट केले आहे. विरोधक म्हणत होते की ही योजना बंद पडेल,
पण मुख्यमंत्र्यांनी ठामपणे सांगितले आहे की ही योजना चालूच राहील. पण इथे एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. जर हे 80 लाख लोक अपात्र ठरले नसते, जर लाभार्थी संख्या 2.5 कोटींच्या घरातच राहिली असती, तर सरकारला ही रक्कम 2100 रुपये करणे शक्य झाले असते का? नक्कीच नाही. कारण तसे केल्यास राज्याच्या तिजोरीवर 50,000 कोटींपेक्षा मोठा बोजा पडला असता. पण आता कठोर शुद्धीकरणामुळे लाभार्थी संख्या 1,66,00,000 आल्याने उरलेल्या आणि खऱ्या गरजू महिलांना वाढीव रक्कम देणे सरकारला शक्य होऊ शकते. आणि ज्या खऱ्या लाभार्थ्यांचे मागील काही महिन्यांचे म्हणजे जानेवारी ते एप्रिलपर्यंतचे हप्ते या पडताळणीमुळे थांबले होते, ते सर्व हप्ते आता ही यादी अंतिम झाल्यामुळे पुन्हा सुरळीतपणे मिळायला सुरुवात होईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पुढचा टप्पा हा फक्त पैसे वाटण्यापुरता मर्यादित नाही. सरकारने याला एका मोठ्या उद्देशाशी जोडले आहे आणि तो उद्देश आहे लखपती दीदी. अर्थसंकल्पात मुख्यमंत्र्यांनी सांगितले की केवळ रोख रक्कम देऊन महिलांना परावलंबी बनवणे हे अंतिम उद्दिष्ट नाही. आतापर्यंत उमेद अभियानांतर्गत 37 लाख महिलांना लखपती निधी या स्तरावर आणण्यात आले आहे आणि येत्या काळात आणखी 25 लाख महिलांना लखपती बनवण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. यासाठी महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू विकण्यासाठी राज्यभरात 13 जिल्ह्यांमध्ये उमेद माल सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. याचाच अर्थ लाडकी बहीण योजनेतून मिळणारा पैसा हा जगण्यासाठीचा तात्पुरता आधार आहे, पण तिथून पुढे या महिलांना स्वतःच्या पायावर उभे करून उद्योजक बनवण्याचा हा एक मोठा प्रवास आहे. या संपूर्ण घटनेचा आणि या प्रवासाचा अर्थ आपण काय समजून घ्यायचा? पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणतीही सरकारी योजना जेव्हा लागू होते तेव्हा आपण नागरिक म्हणून किती प्रामाणिक असतो हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. गरिबांच्या हक्काचे आणि कष्टाचे पैसे खोट्या मार्गाने स्वतःच्या खिशात घालताना ज्यांच्या हाताला थोडाही कंप सुटत नाही ते लोक कुठून बाहेरून आलेले नाहीत, ते याच समाजातले आहेत. जोपर्यंत नागरिक म्हणून आपण आपली नैतिक जबाबदारी ओळखत नाही तोपर्यंत केवळ सरकारवर अवलंबून राहून देश बदलणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे सरकारलाही फक्त निवडणुकीपुरता विचार करून आणि मतांचे गणित डोळ्यासमोर ठेवून चालत नाही. शेवटी राज्याची तिजोरी ही आपल्या सर्वांच्या घामाच्या पैशातून आपण भरलेल्या करातून बनलेली असते. ती कोणाची खाजगी मालमत्ता नसते. आज जे शुद्धीकरण झाले आहे ते जर योजना सुरू करतानाच थोडे लक्ष देऊन झाले असते तर कदाचित इतका मोठा गोंधळ आणि सामान्य माणसाचा मनस्ताप वाचला असता. पण उशिरा का होईना आता योग्य आणि कठोर पाऊल उचलले गेले आहे. आता 1,66,00,000 खऱ्या आणि गरजू महिलांची यादी निश्चित झाली आहे. आता त्यांना कोणत्याही तांत्रिक अडथळ्याविना त्यांचे हक्काचे पैसे मिळतील आणि त्यातून त्यांचे आयुष्य थोडे अधिक सुकर होईल अशी आपण नक्कीच आशा करू शकतो. आणि उमेद मालच्या संदर्भातला जो व्हिडिओ आहे तुम्ही बघू शकता आमच्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. कारण ही चर्चा इथे संपते पण हा विषय इथे संपत नाही. तुम्हाला वाटत असेल की अशा घटनांचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे तर हा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांपर्यंत नक्की पोचवा. तुमचं मत, तुमचा अनुभव, तुमचा दृष्टिकोन कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच वेगवेगळ्या विषयांवर बोलण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओत इतकंच. नवीन व्हिडिओत नवीन विषयासोबत पुन्हा भेटूया. या बोलूया.